लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तुमचा विश्वास आणि विकास हेच माझं वचन असा अजेंडा घेऊन डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी यंदा परिवर्तन हे आवश्यक आहे। या परिवर्तनासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी तहसीलदार डॉक्टर राजश्री अहिरराव यांच्या हातात शिवसेनेचा धनुष्यबाण दिलाय। या मतदारसंघात माहितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असताना देखील शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणीला तिकीट दिलं। गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या हातातून गेलेला हा मतदारसंघ आता तहसीलदार ताईंना जायंट किलर ठरवून परत मिळवण्याचा निर्धार शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी आणि डॉक्टर राजश्री अहिरराव यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे। डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी आज विहितगाव, सिन्नरफाटा, गोरेवाडी, अश्विननगर, चेहडीगाव, चेहडी पंपिंग, त्याचबरोबर संगमेश्वर मंदिर, मराठा कॉलनी, गाडेकर मळा, मालधक्का रोड, सौभाग्यनगर, लॅम्ब रोड अशा सर्वच परिसरातून प्रचार रॅली काढली आहे। त्यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद लाभलाय। दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर राजश्री अहिरराव यांच्या माध्यमातून मतदारांना एक सक्षम असा तिसरा पर्याय उपलब्ध झालाय। त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे। त्यांच्या प्रशासकीय आणि वैद्यकीय अनुभवाचा फायदा मतदारसंघाच्या विकासासाठी करून घेत त्यांना निवडून देण्याचा निर्धार यावेळी मतदारांनी व्यक्त केलेला आहे। पण मला एकच महिलांना एक सांगायचंय का जी महिलांचे जे प्रश्न सोडील तो पुरुष कधी सोडत नसतो। तर आपण महिलांनीच आपली ताकद लावून आणि महिलेलाच निवडून द्यायला पाहिजे। या काही छोटी व्यक्ती नाहीये आणि जे आपले विकास काम जे स्लम एरियातले होतील ते ताईंकडूनच होणार, कारण आपण ताईपर्यंत पोहोचणार, ताईला आपल्या व्याख्या सांगणार, त्याचा पुरुष काही ऐकणार नाही, ताईच आपल्या व्याख्या ऐकतील आणि त्याच आपल्याला सुखसुविधा काय आणखी असतील ते आपल्याला देतील। मी माझी स्वतःची ओळख सांगते। मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार तहसीलदार राजश्रीताई यांना आमच्या निवारा संकुल मधील सर्व रहिवासी पंपिंग मधील उत्कृष्ट असा मी जाहीर पाठिंबा जाहीर करतो। 100% आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे, याच्यात कुठलाही धनुष्यबाण। आज तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्या प्रचारानिमित्त आज त्यांनी सामंगाव रोड, सिन्नरफाटा, साडेगाव परिसर तसेच अश्विनी कॉलनी, गोरेवाडी, शेळी पंपिंग या परिसरामध्ये ताईला मोठ्या जल्लोषाने ताईंचं स्वागत होतंय आणि ताई या सुशिक्षित तहसीलदार असल्यामुळे मतदारसंघाचा नक्कीच विकास करतील अशी मी ताईंच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साडेगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा हार्दिक असं स्वागत करतो, अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे आमच्या साडेगाव ग्रामस्थांच्या वतीने साडेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने त्यांना संपूर्ण सहकार्य मी करणार असं ग्वाही देतो। धन्यवाद, जय महाराष्ट्र। आणि सगळ्यांनी मिळून नाही का त्यांना धनुष्यबाणालाच मतदान केलेलं पाहिजे। सचिन मानकर आहे, त्यांनी सांगितलं नियोजन करायला सगळं, आणि परत मी केलं नियोजन, माझ्या मुलांनी केलं नियोजन आणि सगळेजण आले, त्यांचे सगळ्यांचे आभारी आहे मी। माझ्या संघ मला साथ दिली आणि सगळ्यांनी पण यांना बहुमताने विजय करा आणि धनुष्यबाणालाच मतदान करा। तुम्हाला लाडकी बहीण केलं आहे तर तुम्ही लाडक्या भावालाच मतदान केलं पाहिजे। आणि शिंदे साहेबांनीच एवढं केलेलं आहे, एकानी कोणत्याही सरकारने 1 रुपया दिलेला नाही। हे लक्षात घेऊनच तुम्ही नाही का मतदान करा आणि हे जे मदत करतील ते कोणी करू शकत नाही। समृद्ध होणार आपले गाव, निवडून येणार डॉक्टर राजश्री अहिरराव अशा घोषणांनी आज प्रचार रॅलीचा परिसर दणाणून गेलेला होता। तहसीलदारताई गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघाला परिचित असून प्रशासनातील त्यांच्या अनुभवाचा फायदा मतदारसंघाच्या विकासाला निश्चित होईल असं मत ग्रामस्थांमधून व्यक्त केलं जात आहे। सनी काळे, नाशिक न्यूज, देवळाली।